नमस्कार मंडळी, कृषी दर्शन या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं अगदीच मनपूर्वक स्वागत. मंडळी, जिच्या उदरात जन्म होतो ती माता आणि जिच्या उदरात अस्त होतो ती माती. फरक फक्त वेलांटीचा, मात्र कर्तृत्व दोघींचे तितकेच महान. माती, जिला आपण माता असं संबोधतो, तिच्यात नवनिर्मितीची क्षमता असते आणि जर तीच नसेल, ही कल्पनाही किती भयावह वाटते. म्हणूनच मृदेचं संधारण अर्थातच मातीचं संधारण व्हायलाच हवं. आजचा आपला विषय आहे मृदा संधारण कार्यक्रम आणि या विषयावर विशेष चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत शिवचरण राजवाडे, जिल्हा सल्लागार, राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशन कार्यक्रम, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालय, नागपूर. नमस्कार सर, आपल्या कार्यक्रमात अगदी मनपूर्वक स्वागत. सर, सर्वप्रथम मृदा संधारण म्हणजे काय? मृदा संधारण म्हणजे मातीचं संवर्धन. अच्छा. विदर्भ विभागामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस मिळतो. अच्छा. आणि हे पर्जन्यमान 750 ते 1300 मिलीमीटर पाऊस पडतोय. बरं. आणि हे पाऊस कोरडवाहू शेती करता तसेच पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा पुरेसं असतं. हां. आता हे पाणी यापूर्वी आता जे वातावरणात जे बदल झाले आहेत, अच्छा, ह्या बदलामुळे पावसाचे एकूण दिवस जे आहेत ते 40 ते 45 झाले. नक्कीच. यापूर्वी ते 60 ते 65 होते. अच्छा. म्हणजे दिवसभर पावसाच्या झडी राहायच्या. म्हणजे आमच्या लहानपणामध्ये म्हणा किंवा पूर्वी. अच्छा. आता ते 4 तासात, 3 तासात, 1 तासात पर्जन्यमान कमी झालं नाही, पण पावसाचे तास कमी झाले. अच्छा. आणि पावसाचे तास कमी झाल्यामुळे की त्याची जी तीव्रता आहे वाहून जाण्याची, अपधाव, जमिनीवरून जो वाहून जाणारा पाणी आहे त्याला अपधाव म्हणतात. अच्छा. त्याचं प्रमाण वाढलं. म्हणजे जवळपास 40% 50% जे अपधाव जमिनीत न मुरता ती वाहून जातं. नदी, छोटे छोटे नाले, नदी आणि नंतर मग समुद्रामार्गे. तर ज्या वेळेस पाऊस डोंगर उतारावर पडतो किंवा 6%च्या वर परिसरात पडतो, अच्छा, तर ते तीव्रतेने पाणी खाली येतं, वाहून येतं. आणि त्यासोबतच ते माती, छोटे छोटे दगडधोंडे असे घेऊन येतात. आणि वैतीखालील शेतीमध्ये म्हणजे जिथं आपण शेती करतो त्या शेतीमध्ये तो असा रेवटाच पूर्ण साचवला जातो. आणि मग काही कालांतराने काही जमिनी हे नापिकी सुद्धा होऊ शकतात. अच्छा. तर म्हणून मातीचं संवर्धन करणे, मृदा संधारण करणे ही काळाची गरज आहे. अच्छा. आता संवर्धन कसं करायचं, की संवर्धन कसं म्हणता येईल, की ज्यावेळेस आपण चालणाऱ्या पावसाला, धावणाऱ्या पावसाला चालायला लावतो, हळूहळू त्याला संतगतीने बाहेर काढतो, म्हणजे त्याची जी तीव्रता आहे वाहून जाण्याची किंवा जमिनीला घासून जाण्याची आणि सोबत माती घेऊन जाण्याची, ती कमी करतो. आणि म्हणून आपण म्हणतो की याच्या वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत. मग अच्छा, तर त्या पद्धती राबवून आपण त्याचे मृदेचे संधारण करतो. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढतं आणि उत्पादकतासुद्धा वाढतं. अच्छा. तर अशा प्रकारे आपण हे वाहून जाणाऱ्या पाण्याला आपण हळूवारपणे शेतातून बाहेर काढलं किंवा पाणी जिथून पडते तिथून त्याला हळूवारपणे संतगतीने बाहेर काढलं, तर त्याची जे जमिनीला धूप करायची जी प्रक्रिया आहे ती कमी होते. अच्छा. किमान कालांतराने ती मंदावते सुद्धा. आणि मग त्या जमिनीचे संधारण होते, मातीचे संधारण होते, जमिनीची सुपीकता वाढतं, सूक्ष्म अन्नद्रव्ये जे वाहून जातात ते थांबतं आणि एकंदरीत त्याच्या उत्पादकतेवर परिणाम होतो. नक्कीच सर. मग मृदा संधारणाचं तंत्रज्ञान काय आहे की जे शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात अवलंबायला पाहिजे? आता ही मृदसंधारण ही संकल्पना पाणलोट आधारित आहे. नक्कीच.
वॉटरशेड बेस आहे हम्म, हम्म. की वॉटरशेड आपल्याला वॉटरशेडची परिभाषा जर सांगायची झाली तर एखादं पिंपळाचं पान आपण समोर गृहीत धरा हम्म. की देठ हा त्याची खालची बाजू, अच्छा. पिंपळाच्या पानाचा जो देठ असतो हम्म, हम्म. ती खालची बाजू पाणलोटाची आणि जो शेंडा असतो पानाचा तो अप्पर रिचेस पाणलोटाचा, जिथं डोंगर असेल, चढाचा भाग असेल हम्म, हम्म. असं. तर तिथून मध्यभागातून एक अशी मुख्य नाला असतो अच्छा. आणि बाजूने अशा छोट्या छोट्या ओघळ्या असतात, नाले असतात. हम्म. तर याच्यात दोन भाग पडतात, एक वैतीखालील भाग आणि एक बिगर वैतीखालील भाग. नक्कीच. तर वैतीखालील भाग म्हणजे जिथं आपण शेती कसतो, जिथं शेतकरी बांधव आपली शेती करतात, तो वैतीखालील भाग. आणि बिगर वैतीखालील भाग म्हणजे जी शेतीच्या वरचा भाग, ज्यामध्ये पडी जमीन असेल, सरकारी जमीन असेल किंवा जंगलाचा भाग असेल किंवा गावरान जमीन असेल असा भाग. अच्छा. तर ह्या सबंध पाणलोटाचा आपण जर व्यवस्थापन केला, हम्म, हम्म. त्याला गरजेनुसार नीट बेस तिथं आपण जर त्याला उपचार दिले अच्छा. तर आपल्याला जो पाऊस पडतो, पाऊस जे आपल्याला जवळपास जुलै ते सप्टेंबरपर्यंत जो आपला पाऊस पडतो, त्या पावसामध्ये आपण जो काही आपण पर्जन्यमान आपण अडवू त्या वेगवेगळे उपचार राबवून दोन्ही पद्धतीमध्ये, वैतीखालील जमिनीत आणि बिगर वैतीखालील जमिनीमध्ये, अच्छा. तर त्याचं आपल्याला मातीसोबतच जलसंधारणसुद्धा होईल. नक्कीच. त्याला आपण नुसता मृदसंधारण म्हणता येणार नाही, तर मृद व जलसंधारण हे दोन्ही कार्यक्रम आपल्याला एकाच वेळेस साध्य करता येतात. तर त्यामुळे जमिनीचे ओलावा वाढतो, नक्कीच. सिंचनसुद्धा वाढतं, हम्म. पिण्याच्या पाण्यातसुद्धा आपला प्रश्न जो आहे तो सुटू शकतो, आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता पण जमिनीची तितकीच जमिनीची वाढते. क्षमतासुद्धा वाढतं, त्याच्यामुळे पीकसुद्धा चांगलं येतं, भरभराटीला होतं. हम्म. तर आपण जे तंत्रज्ञान म्हणाले, तर आपण त्या तंत्रज्ञानाबाबत आपण चर्चा करूया. हम्म. तर बिगर वैतीखालील जो भाग आहे, जो जंगलाचा भाग आहे, त्या जंगलाच्या भागामध्ये जसं डोंगर माथ्याचा भाग आहे, तर हा जवळपास 6% वर भाग असतो. अच्छा. त्याचा उतार जो आहे हम्म. 6% वर असतो आणि आपण 6%पर्यंत 1 ते 6%, 0 ते 6%पर्यंत आपण शेती करतो जवळपास. अच्छा. तर ह्या बिगर वैतीखालील भागामधला जो आपला जलसंधारण कार्यक्रम आहे, मृद व जलसंधारण कार्यक्रम आहे, तर वरच्या भागामध्ये जशा छोट्या छोट्या ओघळ्या असतील, तर छोट्या छोट्या ओघळ्यांवर दगडाचे बांध, अच्छा. अनगड दगड, तिथले दगड कॅच करायचं, म्हणजे उचलायचं आणि त्याचे तंत्रज्ञान आहे त्याचा, तर त्याप्रमाणे त्याचा असे आडवा 2 मीटर, 3 मीटर, 5 मीटर, 10 मीटरपर्यंत असे दगडाचे बांध आडवे रचायचे. अच्छा. त्यांना म्हणजे हे आपण बिगर वैतीखालील बोलतोय. बिगर वैतीखालीलमध्ये. नक्कीच. आणि कालांतरानं कुठं मातीचे बांधसुद्धा घालता येतील, हम्म, हम्म. कुठं गॅबियन बंधारे सुद्धा टाकता येतील, की जिथं आपल्याला जाडीचे बांध खूप उतार असेल तर जाडीचे बांध सुद्धा त्याच्यामध्ये दगड टाकून असं बांध घालता येत. कालांतरानं काय होतं, किंबहुना एकाच पावसाळ्यामध्ये जी काही 1 मीटरची ओघळ असेल तर ती पूर्ण सपाट होऊन जातं. अच्छा. आणि ह्या सपाट झालेल्या भागावर मग आपल्याला फलोद्यान सुद्धा लावता येईल किंवा वृक्षारोपण सुद्धा करता येईल. अच्छा. मग सर याचे फायदे काय म्हणजे ती असणार? माती खाली जाणार नाही, ती माती तिथल्या तिथं अरेस्ट होईल. जी आपल्या इकडे खाली वाहून जाणारी माती होती ती माती न जाता ते तिथंच थांबेल. म्हणजे मूलस्थानी मृद व जलसंधारण करू आपण तिथं. अच्छा. म्हणजे जिथलं पाणी तिथं चढवू, जिथली माती तिथं चढवू, त्यामुळे तिथं मृद व जलसंधारण होईल आणि तिथं भविष्यामध्ये जी छोटी ओघळ असेल ती फ्लॅट होईल, सपाट होईल आणि तिथं आपल्याला एखादं फळबागेचं झाड लावता येतील किंवा आपल्याला वृक्षारोपण सुद्धा करता येईल. नक्कीच. तर अशा प्रकारे आपण डोंगराचा भाग आहे तिथं आपण छोटे छोटे अनगड दगडाचे बांध घातले, मातीचे बांध घातले. अजून थोडं खाली आल्यानंतर एखादं पठार भाग येईल, तिथं नाला वाहत असेल तर कुठं आपल्याला तलाव करता येतील, पाझर तलाव वगैरे आपण करतो त्यामध्ये. नक्कीच. म्हणजे इरिगेशन डिपार्टमेंट मार्फत ते पाझर तलाव केले जातात. मग त्यामुळे म्हणजे तिथून काही माती सुटली, पाणी सुटलं तर खाली त्या पाझर तलावामध्ये अडेल नक्कीच. आणि त्याचा पाझर खाली येईल, त्याच्यामुळे खालच्या शेती सुपीक होतील, ओलावा दीर्घकाळ टिकेल आणि किंवा कालव्याद्वारे सुद्धा पाणी देता येतील. तर अशा प्रकारे वैतीखालील जमिनीच्या वरचा भाग जो आहे, ज्याला बिगर वैतीखालील म्हणतो, जंगल असेल तर तिथं वनतळे केल्या जातात, तिथं वन्य प्राण्यांना पिण्याचं पाण्याचं साधन तयार केलं जातं आणि तिथल्या ज्या वनस्पती असतील त्याचं रिज्युविनेशन होतं, म्हणजे त्याचं निर्मिती होतं. तर अशा प्रकारे आपल्याला हे काम मी रामटेक तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. मी रामटेक तालुक्यामध्ये जवळपास 1996 पासून 2004 पर्यंत हे काम केलेले आहेत आणि तिथल्या जंगलातल्या भागात सुद्धा हे कार्यक्रम मी राबवलेले आहेत.
त्यामुळे तिथला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटतो. तिथल्या जे काही वाईल्ड ॲनिमल्स असतात, जंगलातले हरिण असतं, जे काही तिथले जंगलातले वन्य प्राणी असतात त्यांच्यासाठी सुद्धा पिण्याच्या पाण्याचा सुटतो. आणि माती अडल्यामुळे तिथल्या वनस्पतीचं पुनर्जीवनसुद्धा होतं, म्हणजे रिज्युनेशनसुद्धा होतं. म्हणजे वरचं पाणी वर चढवणे, वरची माती वर चढवणे, आणि यालाच आपण मृद व जलसंधारण म्हणता येईल. तर हे झालं बिगर वैतीखालील क्षेत्रामधलं काम. नक्कीच सर. जसं आपण खाली आलो नंतर हे वैतीखालील वैतीखालील क्षेत्रामधलं, जमीन. तर वैतीखालील क्षेत्रामध्ये विशेषतः कास्तकारी, जिथं कास्तकारी केल्या जातात, नक्कीच. शेती केल्या जातात. शेती केल्या जातात. मग आता याच्यामध्ये विशेषतः शेतीमध्ये शासकीय कार्यक्रम कृषी विभागामार्फत राबवले जातात. भात खाचर तयार करून देणे, त्यात काही नाले असतील त्याच्यावर नाल्यावर छोटे छोटे दगडाचे बांध, गॅबेन बंधारे बांधून देणे, किंवा सिमेंट नाला बांधून देणे, किंवा मातीचे नाला बांधून देणे, किंवा वळण बंधारे बांधून देणे, शेततळी तयार करून देणे. हा उपक्रम पाणलोट बेस तिथं आपण राबवला जातो. पण ॲक्च्युली हे झाले ड्रेनेज लाईन ट्रीटमेंट्स. अच्छा. आणि जे आपल्याला शेतकऱ्याच्या शेतावर करायचं आहे, तर भात खाचर तयार करायचा कार्यक्रमसुद्धा कृषी विभागामार्फत तयार केला जातो. तर ह्या संबंध ॲक्टिव्हिटींचा आपण जर वैयक्तिक क्षेत्रामधल्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत, उताराला आडवी पेरणी करणे. शेतकरी बंधूंनी जेव्हा केव्हा आपल्याला खरीपातल्या पेरण्या करायच्या असतात, विशेषतः सोयाबीन, तूर, कापूस या शेतीची मशागत करताना उताराला आडवीच पेरणी करायला पाहिजे. आणि जे काही आपल्याला आंतरमशागती करायच्या आहेत पुढच्या, डवरा मारणे, वखरणी करणे वगैरे, वखरणी, डवरा, पेरणीनंतर आपण जानकुडाला 30 दिवसानंतर, आपण 15 दिवसानंतर पहिली डवरणी करतो, दुसरी डवरणी 30 दिवसानंतर करतो. तर शेवटच्या डवरणीच्या वेळेस, आंतरमशागतीच्या वेळेस, शेवटच्या डवरणीच्या वेळेस डवऱ्याच्या जानकुडाला आपण दोरी बांधली फासला, आणि तो डवरा जर आपण चालवला तर त्यामध्ये सऱ्या तयार होतात. अच्छा. म्हणजे जिथं आपल्याला उताराला आडवी पेरणी ज्या शेतकऱ्यांनी केली नसेल त्या शेतकऱ्यांसाठी, तर उताराला आडवी अशी जे पेरणी असेल किंवा नसेल, तर 30 दिवसानंतर डवऱ्याच्या जानकुडाला दोरी बांधून डवरा चालवल्यानंतर जी सऱ्या तयार होतील, त्या सऱ्यामुळे काय होईल, अशा 1-1 फुटानंतर अशा सऱ्या तयार होईल, तासानंतर सऱ्या तयार होतील, आणि पावसाचं पाणी जे शेतातून वाहून जाईल त्यावेळेस त्या सरीला अडेल. म्हणजे आपण चालणाऱ्या पाण्याला शेतामध्ये थांबवू किंवा हळूवारपणे त्याला बाहेर काढू, आणि मग जास्तीत जास्त जमिनीमध्ये पाणी मुरेल, आणि मृदसंधारण होईल, सोबतच जलसंधारण होईल. आणि दीर्घकाळ, म्हणजे जो पूर्वी 15 दिवसाचा ड्राय स्पेल पडला किंवा त्याला उघड पडली पावसामध्ये, तर पीक मान टाकतं. त्यावेळेस जमिनीमध्ये जर आपण उताराला आडवी पेरणी केली, किंवा सरीवर आंब्यावर पेरणी केली, किंवा रुंद सरीवर आंब्यावर पेरणी केली, तर हा दीर्घकाळ, म्हणजे 15-20 दिवसापर्यंत जरी आपला पावसाची उघड, म्हणजे काय म्हणतात, ड्राय स्पेल पडला समजा, म्हणजे पाऊसच आला नाही 15 दिवस पावसाळ्यामध्ये, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पीक मान टाकणार नाहीत, कारण जमिनीमध्ये ओलावा चांगला राहतो. म्हणजे पाणी धरून ठेवेल तितकं. हां, आणि त्याच्यामुळे ओलावा असल्यामुळे पीक परिस्थिती चांगली राहतं, आणि उत्पादनामध्ये शेवटी भर पडतं. म्हणजे उताराला आडवी पेरणीचे अत्यंत महत्त्व आहे. मृदसंधारण तर होतंच, पण जलसंधारणसुद्धा होतं. जमिनीमध्ये ओलावा वाढतं, आणि उत्पादनामध्ये सुद्धा 70% वाढ होतं. अच्छा. आणि 65 ते 70% जिथं सऱ्या नसतील, किंवा उताराला आडवी पेरणी नसेल, किंवा सरीवर आंब्यावर पेरणी नसेल, तर तिथं 10 ते 12-15% ओलावा असतो, आणि तो 3-4-5 दिवसानंतर सुद्धा पाऊस नाही आला तरी ते मान टाकतं. पण अशाही परिस्थितीत जर आपण उताराला आडवी पेरणी केली, सरीवर आंब्यावर पेरणी केली, रुंद सरीवर आंब्यावर पेरणी केली, तर पीक 15 ते 20 दिवसापर्यंत टिकटक धरून राहतं, आणि उत्पादनावर फरक पडत नाही. म्हणजे जवळपास 65 ते 70% ओलावा वाढतं. नक्कीच. 65 ते 70% ओलावा वाढतं, 65 ते 70% मृद व जलसंधारण होतं, मातीची जमिनीची धूप थांबतं, आणि माती संधारण होतं, जलसंधारण होते, आणि परिणामी त्याच्या उत्पादनामध्ये वाढ होतं. नक्कीच सर. तर हे उताराला आडवी पेरणी करणे, आंतरमशागत करणे, त्याच्या रुंद सरीवर पेरणी करणे, याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतकरी बंधूंनो लक्षात घ्या, आपण पेरणी करताना याकडे विशेष लक्ष द्या. आत्ता आपल्याला हरभऱ्याच्या पेरण्या सुरू आहेत, अशाही वेळेससुद्धा आपण रब्बी हंगामामध्ये
रुंद सरी वरांब्यावरच हरभऱ्याची लागवड करावा. सर आपण थोडं इथे थांबूयात. वेळ झालाय विश्रांतीचा. पाहत रहा कृषी दर्शन. विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सर आता माझा प्रश्न आहे की आंतरमशागतीचं मृदा संधारणामध्ये काय महत्त्व असेल? आंतरमशागतीमध्ये आता नुकतंच आपण चर्चा केलेली आहे की आंतरमशागत केल्यानंतर जमिनीचं मृद व संधारण दोन्ही होतं. त्याच्यामुळे मातीचं संधारण होतं. 75 ते 70% आपण जमिनीची जी काही धूप असते ती थांबवतो आपण, आणि ओलाव्यामध्ये सुद्धा वाढ होतं आणि उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होतं. तर आणि तणसुद्धा व्यवस्थापन होतं. तर ह्या आंतरमशागतीमध्ये अत्यंत महत्त्वाची बाब एक आहे की पिकाचं 30 दिवसानंतर डवऱ्याच्या जानकुडाला दोरी बांधून जर आपण डवरा चालवला तर ज्या वेळेस पाऊस जास्त असेल त्यावेळेस खंडित चर करणे, म्हणजे 10 मीटरवर नंतर डवरा थोडा उचलला की ते एक सरी तयार होईल. अजून 10 मीटर झाले की डवरा पुढं चालवला की असं खंडित चरसुद्धा तयार करता येतात. किंवा जर जास्तच पाऊस असेल किंवा जमीन थोडी पाणी धरून ठेवणारी असेल तर मग सलग चर म्हणजे डवरा सरळ चालवायचा, जेणेकरून तोच एक ते उभ्या पिकामध्ये ते सर तयार होईल, चर तयार होईल आणि तिथून सेफली म्हणजे सुरक्षितपणे बाहेर हळुवारपणे बाहेर पाणी निघेल. किंवा ज्यावेळेस पर्जन्यमान कमी असेल, पाऊस कमी असेल, त्यावेळेस आपण थोडा खंडित चर तयार केला. खंडित चर केला तर त्या वाफे टाईपच तयार होतील आणि तिथं पाणी अडून राहील. म्हणजे मृद व जलसंधारण त्या दोन पिकाच्या ओढीमध्ये ते होईल आणि पिकाला दीर्घकाळापर्यंत त्याचा ओलाव्याचा फायदा होईल आणि उत्पादनामध्ये वाढ होईल. नक्कीच सर. सर ढाळीच्या बांधाचं नेमकं मृदा संधारणामध्ये महत्त्व काय? ढाळीच्या बांधमध्ये आता 2 प्रकारच्या शेत्या असतात आपल्या भागामध्ये. नक्कीच. एक सोयाबीन, तूर, कापूस हे पठारी पिके. अच्छा. दुसरे पिकं असतात पाण्यामध्ये तयार होणारे पिकं, जसं भात आहे. तर भातासाठी आपण भात खाचर तयार करतो. जवळपास 20 बाय 20 मीटर चौरसची ती भाताची बांधी तयार होतं, त्याला भात खाचर म्हणतात. त्यामध्ये भात पिकाला त्याला पाणी कमीत कमी 6 इंच पाणी पाहिजे असतं. अच्छा. म्हणजे स्टँडिंग वॉटर पाहिजे असते पिकामध्ये लावणीनंतर. तर त्यासाठी त्या प्रकारचे असे टेबल जमिनीवर सपाट जमिनीवर आपण ती भातखाचर तयार करतो आणि त्याच्यामध्ये भातशेती करतो. परंतु जी पठार जमीन आहे की जिथं आपण कापूस घेतो, तूर घेतो, नंतर सोयाबीन घेतो, तर अशा जमिनीवर आपल्याला ढाळीचे बांध टाकता येतात. अच्छा. तर ढाळीचे बांध जनरली 550 ते 550 पर्जन्यमान असलेल्या भागामध्ये त्याचा विशेषतः 500 पेक्षा जास्त पर्जन्यमान असलेल्या भागामध्ये त्याचा ढाळीच्या बांधाचा बांधकाम केलं जातं. 500 पेक्षा कमी जर असेल तर त्याला वेगळ्या कंपार्टमेंट बंडिंग असतं, त्याचा उपचार तिथं केले जातात. आपल्या विदर्भ विभागामध्ये जवळपास 650 ते 700 ते 1300 पर्यंत पर्जन्यमान असल्यामुळे आपल्याकडे ग्रेडेड बंडिंग ढाळीचे बांध हे उपचार यशस्वी आहे. नक्कीच. तर यामध्ये जवळपास 20 मीटर अंतरावर उताराला आडवं असं एक बांध टाकले जातात सरळ, आणि मशागत करता येईल असं त्याचे लांबी ठेवल्या जातं. अच्छा. आणि त्याला जवळपास 0.2% ते 0.6% पर्यंत असा ढाळ दिला जातं, स्लोप दिला जातं, जेणेकरून हा बांध जो शेतात पडणारा पाऊस आहे, शेतात पडणारा पाऊस हा हळुवारपणे किंवा मुरत असं आणि हळुवारपणे शेतातून बाहेर त्याला काढलं जातं, डिस्पोजल केलं जातं. तर ह्या भागामध्ये मृदसंधारणाचं मोठं काम होते ह्या ग्रेडेड बंडिंगमुळे, आणि जलसंधारणाचं सुद्धा. ज्या भागामध्ये ग्रेडेड बंडिंगचं काम झालेलं आहे, ढाळीच्या बांधाचं काम झालं आहे, तिथली मातीचंही संधारण होतं आहे, नंतर तिथलं पाण्याचं सुद्धा संवर्धन होतं आहे आणि जमिनीची उत्पादकता वाढते, जमिनीचा पोत सुधारतो आणि त्यामुळे उत्पादनामध्ये भर पडतं. तर ग्रेडेड बंडिंग, ढाळीचे बांध हे अत्यंत महत्त्वाचं पाणलोट क्षेत्रामधला उपचार आहे. हे शेतकरी बंधूंनी याकडे थोडं विशेष लक्ष देऊन आपण कृषी विभागाच्या माध्यमातून किंवा स्वतःसुद्धा या ग्रेडेड बंडिंग किंवा ढाळीच्या बांधाचा आपण तयार करून घ्यावा आपल्या शेतामध्ये. नक्कीच सर. आपण इथे थोडं थांबूयात. वेळ झालाय विश्रांतीचा. विश्रांतीनंतर ही चर्चा अशीच सुरू असणार आहे. बघत रहा
कृषी दर्शन. विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सर, आपण भात खाचराबद्दल बोललात. मग भात खाचर दुरुस्ती करणं याचं काय महत्त्व आहे मृदा संधारणामध्ये? जवळपास मे महिन्यानंतर शेतकरी भात खाचर रिपेअरिंगचं काम करतात. ज्यांच्याकडे भात खाचर आहेत ऑलरेडी, तर कुठं उन्हाळ्यामध्ये मोकाट गुरंढोरं सर्व तिथं वावर असतं, त्याच्यामुळे सर. किंवा ते तुटफूट झालेली असते पावसाळ्यामध्ये, तर त्याचं रिपेअरिंग केलं जातं. किंवा कृषी विभागामार्फत जिथं शक्य आहे तिथं नवीन भात खाचरसुद्धा तयार करून दिलं जातं. नक्कीच सर. त्याच्यामुळे काय होतं की पाणलोटामधले हे महत्त्वाचे उपचार आहे. याच्यामुळे पाण्याची गती नियंत्रित केल्या जातं. भात खाचरातील पाण्यामुळे पाण्याची व्हेलॉसिटी, ज्याला वेग मंदावतं त्याच्यामुळे, आणि पाणी जमीन धुपून जाण्याचे जे प्रकार आहेत ते थांबवले जाते आणि जमिनीची उत्पादकता म्हणजे भाताची उत्पादकता सुद्धा वाढतं. आपली एक महत्त्वाचा उपचार राहिलेला आहे शेततळं. नक्कीच. आपण बोळी पाहिली, शेताच्या वरच्या भागात असते. बोळी शेताच्या वरच्या भागात असते भात खाचराचं म्हणजे जनरली, किंवा अशाही भागात सुद्धा करू शकतात शेतीत, जर तूर सोयाबीन आहे, पण विशेषतः भातपट्ट्यामध्ये ते केलं जातं. पण शेततळं हे प्रत्येक भागामध्ये केलं जातं. मी असा एक पाणलोट विकसित केला आहे वरोरा तालुक्यातील महालगाव या गावामध्ये. एकाच पाणलोटामध्ये, एकाच गावामध्ये 139 शेततळे तयार केले आणि तिथं जवळपास 1200 हेक्टरचं पूर्ण पाणलोट होतं. त्यामध्ये 900 हेक्टरवर ग्रेडेड बंडिंगचं काम केलं आहे. 3 मीटर जवळपास 3 किलोमीटर नाले होते, ते पूर्ण खोलीकरणाचं काम केलं. तिथला कंप्लीट पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. नक्कीच. भात शेतीसुद्धा एकदम तिथली चांगली झालेली आहे. कापसाची शेती, तुरीची शेती किंवा हरभऱ्याची शेती रब्बीमधले, म्हणजे क्रॉपिंग इंटेन्सिटी म्हणतो आपण, पिकं घनतासुद्धा त्या परिसरातली वाढलेली आहे. म्हणजे दुबार पिकाखालील क्षेत्रसुद्धा तिथं वाढलेलं आहे. नक्कीच सर. सर्वसाधारणपणे मृदा संधारण करणं कितपत गरजेचं आहे आणि ही काळाची गरज आहे हे आपल्या सर्वांनी ओळखलंच. मंडळी, शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना: दूरदर्शन वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या कृषीविषयक कार्यक्रमामध्ये आपल्या प्रतिक्रिया किंवा कृषी तंत्रज्ञानावर आधारित कार्यक्रमांमध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचा बदल आहे हे आम्हाला कळवा. 9969023081 या व्हॉट्सअप क्रमांकावर किंवा ddmumbaikrishi@gmail.com वर. सर, आपण इथे आलात आणि आमच्या शेतकऱ्यांना अगदीच मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल दूरदर्शन आणि शेतकरी बांधवांतर्फे आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.